नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूर, नांदेड आणि धाराशिवच्या नंतर बीडचं कनेक्शन सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणामध्ये मुख्याध्यापक जलील खान पठाण याच्या अटकेच्या नंतर आता शिक्षक संजय जाधव यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये आणखी काही संशयितांपर्यंत धागेदोरे जाण्याचीही शक्यता आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली। लातूरमध्ये या प्रकरणातील दुसरा संशयित सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संजय जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणात सोमवारी लातूर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक असलेल्या जलील उमर खां पठाण याला अटक करण्यात आली। हे दोघंही आरोपी लातूरमध्ये खासगी क्लासेस चालवत होते। दोन्ही शिक्षकांच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राच्या प्रती आणि परीक्षार्थींबाबतचे संशयित व्हॉट्सअप चॅटही समोर आले। जलील पठाण आणि संजय जाधव यांच्यात आर्थिक व्यवहारांचे मेसेजही समोर आले। नांदेडच्या ATS पथकाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या ATSच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती, त्यावरून पथकाने 2 संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली होती। या चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीनंतर रविवारी रात्री ATS पथकाच्या युनिटकडून हा गुन्हा लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी 1 जणाला अटक करण्यात आलेली असून उर्वरित 3 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। दरम्यान आज अटक करण्यात आलेल्या आरोपीला लातूरच्या कोर्टात हजर करण्यात आले असता त्यास 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नीट प्रकरणातील आरोपी संजय तुकाराम जाधव यांना मुख्य न्यायाधीश लातूर यांच्यासमोर हजर केले असता पोलिसांतर्फे त्यांना 10 दिवसांचा PCR मागण्यात आला होता, परंतु माननीय न्यायालयाने आज माझा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी संजय तुकाराम जाधव यांना 6 दिवसाचा PCR दिलेला आहे। धाराशिव जिल्ह्यात उमरगा ITI मधील इरन्ना कोनगलवार याचं नावही तपासात समोर आलंय। कोनगलवार दिल्लीच्या गंगाधर नावाच्या आरोपीच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे। आता या प्रकरणाचे बीड जिल्ह्यातही धागेदोरे असल्याप्रकरणी तपास करण्यात येतोय। देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्यात आता थेट लातूर आणि नांदेड कनेक्शन समोर आलं होतं। या प्रकरणात तेथील काही आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे, तसेच आता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी देखील सुनावली आहे। या तपासादरम्यान आता बीडमधील दोघांची नावं समोर आले असल्याचं कळतंय। आता हे दोघे कोण आणि त्यांचा या सगळ्या नीट घोटाळ्यात काय संबंध होता, त्यांनी बीडमधील काही विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मदत केली आहे का, हा प्रश्न उपस्थित राहत असून आता हे सर्व जे प्रकरण आहे किंवा बीडमधील ज्या आरोपींचा सहभाग आहे ते पोलीस तपासातूनच समोर होऊ शकणार आहे। परंतु तुर्तास तरी बीडमधील दोघांची नावं समोर आल्याची माहिती येत असल्याने या प्रकरणात आता बीडच्या शैक्षणिक वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे। संजय जाधव याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। श्रीराम जाधव, पुढारी न्यूज, लातूर।